तर आज मी माझ्या 2 चुका ज्या आजपर्यंत मी करत आले आणि याच्यानंतर मी त्या नाही करणार असं ठरवलं आहे, हे मी तुमच्याशी शेअर करणार. पण त्याच्या आधी हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. सो त्या 2 चुका काय, तर ते म्हणजे पहिलं तर क्लिनिंग करण्यासाठी किंवा डीप क्लिनिंग करण्यासाठी कुठल्या तरी ऑकेजनची वाट पाहणं किंवा संडेची वाट पाहणं. आणि दुसरं, ग्रॉसरी आणण्याआधी चेक न करणं की आपल्याकडे काय आहे आणि काय नाही. सो ग्रॉसरी डिक्लटर करणं, ह्या माझ्या 2 चुका मी आता इम्प्रूव्ह करायचं ठरवलेलं आहे. सो फ्रेंड्स, इथे मी छोट्या छोट्या गोष्टी, आपण किचन क्लीन करतो पण छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात आपल्याकडनं. जसं हे शेगडीचे हे स्टीलच्या ज्या प्लेट्स असतात, काही ना काही त्याच्यावर सांडतं. कधी चहा उतू जातो, कधी दूध उतू जातं, कधी काहीतरी सांडतं. तर ते क्लीन करणं. त्याच्या आधी महत्त्वाचं म्हणजे मी इथे माझ्यासाठी एका तासाचा टायमर लावून घेतलं आहे, सो दॅट मला कळेल की हे काम मला एका तासातच संपवायचं आहे करून. सो इथे मी एका तासाचा टायमर लावलं आणि मी कामाला लागले. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही जी आपले गॅसच्या मागची जी भिंत असते, ज्याच्यावर नेहमी आपण फोडणी करून काही ना काही उडत असतं, चिमणी जरी असेल तरी पण काहीतरी उडतच असतं, ते क्लीन केलं. तुम्ही समजा ऑर्गनायझर्स ठेवत असाल तर ते ऑर्गनायझर हटवून पाहिलं तर तिथे खूप जास्त घाण असते, तर ते दुसरं क्लीन करणं जास्त महत्त्वाचं असतं. तिसरं, ती जी बाजूची भिंत आहे ती क्लीन करणे, स्विच बोर्ड्स क्लीन करणे. या छोट्या छोट्या गोष्टी रोजच्या क्लिनिंग रुटीनमध्ये आपण इन्क्लूड नाही करू शकत, त्यामुळे याच्यासाठी थोडासा वेळ आपल्याला काढावा लागतो. आणि संडेला ही सगळी कामं केली तर संडे नुसतं क्लिनिंगमध्येच चालला जातो. सो आता मी ठरवलं की संडेला न करता मी या सगळ्या गोष्टी वीकली करील. म्हणजे वीकली एक रुटीन ठरवून घ्यायचं की आज मला हे करायचं आणि तेवढंच करायचं. आणि आता मी जसं तुम्हाला म्हणतो होतं की ग्रॉसरी डिक्लटर करणं. प्रत्येकाच्याकडे डब्बे असतात ज्याच्यात आपण एक्स्ट्रा सगळं सामान भरून ठेवतो आणि काही क्षणानंतर ते आपल्याला विसरायला होतं. सो हे जे काही आहे ते मी सगळं काढून घेतलं. जे कामाचं होतं ते राहू दिलं, जे बिनकामाचं होतं ते फेकून दिलं. डबे छान घासून घेतले. प्लस हे जे ऑर्गनायझर होतं ते पण खूप दिवस झाले मी घासलं नव्हतं, सो ते पण मी छान असं सगळं धुवून घेतलं. त्याच्यातले ज्या गोष्टी संपल्या होत्या त्या चठातल्या वगैरे, त्या आपण छान घासून ते परत छान ऑर्गनाईज करून ठेवलं. बघू शकता तुम्ही कसं छान स्वच्छ निघालेलं आहे ते. आणि आता ते डबे पण धुवून झाले आहेत माझे आणि ते डबे आता मी सुकायला ठेवलेले आहेत. आणि इव्हेंच्युअली हे जे काही सामान असेल ते सगळं त्याच्यात मी भरून ठेवीन. सो असा होता हा माझा मिनी व्लॉग. पुढे पण याची सिरीज येतच राहील. थँक्यू.